तिच्या आवाजात भीती होती. "अगं, गोपनीय काम आहे. मीनाक्षी, तू आज खूप थकलेली दिसतेस." तो खुर्चीवरून उठला आणि तिच्या दिशेने आला. त्याचा घाणेरडा वास तिच्यापर्यंत पोहोचला. "साहेब, दूर रहा. काय काम आहे ते सांगा." "अगं, इतकी का घाबरतेस? मला तुझ्याशी फक्त बोलायचं होतं." बोलता बोलता त्याने टेबलावर झुकून तिच्या अगदी जवळ आपला चेहरा आणला. इतका जवळ की तिला त्याचा श्वास उष्ण आणि दमट जाणवला. "मीनाक्षी, तू खूप सुंदर आहेस. तू अशी नोकरी करून स्वतःची काळजी का घेत नाहीस?" त्याने अत्यंत अश्लील नजरेने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या गालाजवळ आपला चेहरा घासण्याचा प्रयत्न केला. मीनाक्षीच्या डोक्यातील तार तुटली. ही आता केवळ अस्वस्थता नव्हती, तर हल्ला होता. नमस्कार मंडळी. ही गोष्ट आहे अशी जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल. काही भावना आपण लपवतो पण विसरू शकत नाही, आणि ह्याच भावना या गोष्टीत पुन्हा जिवंत होणार आहेत. पुणे पोस्टाच्या जुनाट इमारतीमध्ये मीनाक्षी देशपांडे कामाला लागून आता 2 वर्ष झाली होती. ती तिशीच्या आतली, मध्यम बांध्याची आणि साडीत नेहमीच व्यवस्थित दिसणारी. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा साधेपणा होता, पण गेल्या काही महिन्यांपासून तो धाकधुकीने झाकोळला होता. बाहेरून शांत दिसणारी मीनाक्षी आतून मात्र रोजच्या संघर्षाने थकली होती. तिचा बॉस सुहास वैद्य 50शीकडे झुकलेला. त्याची जाडसर शरीरयष्टी आणि स्थूल पोट त्याच्या खुर्चीलाही मोठेपणा देत असे. तो जेव्हा बोलताना अनावश्यकपणे तिच्या जवळ झुकायचा, तेव्हा त्याच्या तेलकट केसांचा आणि दमट घामाचा वास मीनाक्षीला किळस आणायचा. तो स्वतःला पोस्टाचा नवाब समजत असे, पण त्याचे डोळे नेहमीच एक लालची चिकट भाव घेऊन फिरत असत. मीनाक्षीसाठी सकाळचे 9 वाजणे म्हणजे सोन्याच्या पिंजऱ्यात परत जाण्यासारखे झाले होते. पुणे शहरातील त्या जुन्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणं तिच्यासाठी नोकरी होती, पण सुहास वैद्यसाठी ती त्याची वैयक्तिक जहागीर होती. मीनाक्षीला तो बिलकुल आवडायचा नाही. त्याची वाढलेली चरबी, त्याचा घामट वास आणि सतत मिश्किलपणे बोलण्याची त्याची सवय. तो 50शीचा असेल, पण वागायचा अगदी छछोर पोरासारखा. "मीनाक्षी, जरा इकडे ये." सुहासची हाक आली. ती थरथरत्या पायांनी त्याच्या केबिनमध्ये गेली. आज सकाळपासूनच ती खिन्न होती. काल रात्री नवऱ्यासोबत तिचं मोठं भांडण झालं होतं. "नोकरी सोड, कशाला हा त्रास करून घेतेस?" तो म्हणाला होता. पण तिचं स्पष्ट मत होतं, "मी का सोडू? चूक माझी नाही, त्याची आहे." "काय काम होतं साहेब?" तिने खुर्ची न ओढता थोडं लांब उभं राहून विचारलं. सुहासने त्याच्या जाडसर बोटांनी टेबलावरची एक फाईल सरकवली. "मीनाक्षी, अगं, एवढी दूर कशाला उभी आहेस? आपलं नातं काही ऑफिशियल नाहीये, पर्सनल आहे." तो हलकेच हसला, पण तो हसू वाईट होतं. ती काहीच बोलली नाही, फक्त फाईल उचलण्यासाठी पुढे झाली. "थांब," तो एकदम म्हणाला. "ही फाईल थोडी चुकीची आहे. इथे माझ्या जवळ येऊन बघ." ती नाईलाजाने जवळ गेली. ती फाईल बघत असताना त्याने खुर्चीवर बसल्या बसल्या जाणून बुजून आपला हात टेबलाखालून तिच्या गुडघ्याला लावला. हा स्पर्श अनावश्यक आणि अचानक होता. मीनाक्षी विजेच्या धक्क्याने दूर झाली. तिचा चेहरा रागाने आणि किळसने लाल झाला. ती मोठ्याने बोलणार होती, पण तिचा घसा सुखला. नोकरी, नवऱ्याचा ताण, उद्याचं काय? या विचारांनी तिचे शब्द गिळले गेले.
काय झालं मीनाक्षी? अगं लागलं का तुला? तो वरून मासूम चेहरा करून म्हणाला, पण त्याच्या डोळ्यात एक निर्लज्ज चमक होती. नाही साहेब, फाईल द्या. ती दबलेल्या आवाजात म्हणाली आणि केबिनमधून बाहेर पळाली. दररोज हेच. कधी खांद्यावर हात ठेवून बोलणे, तर कधी पाणी मागताना बोट पकडण्याचा प्रयत्न. ऑफिसमधील बाकीच्या लोकांना काही कळायचं नाही, कारण तो हे सगळं अतिशय शांतपणे करायचा. मीनाक्षीने कोणाला सांगितलं नाही, कारण तिला भीती वाटत होती, जर त्याने खोटं ठरवलं तर माझ्या चारित्र्यावर डाग लागेल आणि नोकरी जाईल. एक दिवस दुपारचे 2 वाजले होते. पोस्टात कामासाठी कोणी नव्हते. सुहासने मीनाक्षीला केबिनमध्ये बोलावले आणि दार आतून लावून घेतलं. साहेब, दार कशाला लावलंत? तिच्या आवाजात भीती होती. अगं, गोपनीय काम आहे. मीनाक्षी, तू आज खूप थकलेली दिसतेस. तो खुर्चीवरून उठला आणि तिच्या दिशेने आला. त्याचा घाणेरडा वास तिच्यापर्यंत पोहोचला. साहेब, दूर रहा. काय काम आहे ते सांगा. अगं, इतकी का घाबरतेस? मला तुझ्याशी फक्त बोलायचं होतं. बोलता बोलता त्याने टेबलावर झुकून तिच्या अगदी जवळ आपला चेहरा आणला. इतका जवळ की तिला त्याचा श्वास उष्ण आणि दमट जाणवला. मीनाक्षी, तू खूप सुंदर आहेस. तू अशी नोकरी करून स्वतःची काळजी का घेत नाहीस? त्याने अत्यंत अश्लील नजरेने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या गालाजवळ आपला चेहरा घासण्याचा प्रयत्न केला. मीनाक्षीच्या डोक्यातील तार तुटली. ही आता केवळ अस्वस्थता नव्हती, तर हल्ला होता. तिने आपले हात जोरदार पुढे केले आणि त्याला ढकलले. हात नका लावू मला मूर्खा. तुम्ही काय समजता स्वतःला? यापुढे माझ्याजवळ यायचं नाही. तिच्या आवाजातील संताप आणि तिरस्कार पाहून तो धक्का बसल्यासारखा शांत झाला. तिने दार उघडले आणि बाहेर पळाली. ती थेट घरी गेली. घरी पोहोचल्यावर ती धाय मोकलून रडू लागली. तिचा नवरा अजित धावत आला. काय झालं, मीनाक्षी? एवढं रडतेस का? काय झालं पोस्टात? मीनाक्षीने त्याला सुरुवातीपासून सगळे सांगितले. रोजचा त्रास, तिची भीती, तिचा संघर्ष आणि आजची अंतिम मर्यादा. तिची घुसमट आज डोळ्यातून बाहेर पडत होती. अजितने शांतपणे तिचं बोलणं ऐकलं. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने लगेच पोलीस स्टेशनला फोन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोस्ट ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे लगबग चालू होती. सुहास वैद्य आपल्या केबिनमध्ये एटीत बसला होता. मीनाक्षी आणि अजित 2 पोलीस कर्मचाऱ्यांसोबत त्याच्या केबिनमध्ये धडकले. साहेब, हे काय आहे? सुहास वैद्य गडबडला. अजितने त्याला एक तीव्र नजर दिली. काय आहे ते आता तुला पोलीस सांगतील. माझ्या बायकोचा छळ करणारा हरामखोर तू. पोलिसांनी त्याला सरकारी कामात अडथळा आणणे, गैरवर्तन आणि लैंगिक छळाचा प्रयत्न या आरोपाखाली ताब्यात घेतलं. सुहास वैद्यचा अहंकार आणि रुबाब एका क्षणात मातीत मिसळला. त्याला अटक करून पोलीस गाडीत बसवलं जात असताना त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अपमान स्पष्ट दिसत होता. मीनाक्षी शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावरची चिंता आणि भीती नाहीशी झाली होती. तिच्या जागी एक कठोर शांतता आणि विजयी समाधान होतं. तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिलं. आपण बरोबर केलं, ती म्हणाली. हो, आणि आता तू नोकरी सोडणार नाहीस. तू तिथे काम करशील, पण तेथे कोणाही सुहास वैद्यला पुन्हा कोणासोबत असं वागण्याची हिंमत होणार नाही. अजितने तिच्या खांद्यावर हात ठेवून आश्वासकपणे सांगितले. मीनाक्षीने खोल श्वास घेतला. आज पहिल्यांदाच
पोस्ट ऑफिसची सकाळ तिला अस्वस्थ नव्हे तर शांत वाटली. न्याय मिळाला होता. बंदुकीची भीती नसेल तर गोळी मारण्याची हिंमत कोणी करत नाही. तिने आज ती भीती मोडून काढली होती. ही होती आजची गोष्ट. आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.